Hi friends, good morning. Last time we saw our 1.4 Bismarck. Now we will see our fifth lesson 1.5, that is his first flight. So go on page number 30. The name of our lesson is his first flight. His first flight म्हणजे उड्डाण, उडणे, उड्डाण घेणे. हिज फर्स्ट फ्लाइट म्हणजे त्याची पहिली उड्डाण किंवा त्याने पहिली घेतलेली भरारी, त्याने सुरुवातीला घेतलेली भरारी, त्याची पहिली उड्डाण, असं या टायटलचा अर्थ आहे. नाउ सी वॉर्मिंग अप आणि त्याच्यामध्ये चिकचार बघा. फर्स्ट, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. Remember your past days and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. बघा, 5 मुलांचा ग्रुप करायचा आहे आणि रिमेंबर आठवायचं आहे. काय आठवायचं आहे? युअर पास्ट डेज, आपले पास्ट डेज म्हणजे आपले भूतकाळातील दिवस. अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स, आणि ते भूतकाळातील आपल्या मेमरीज, आपल्या आठवणी आपल्या फ्रेंड्स सोबत आपल्याला काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. अबाउट मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल. तर काय आठवणी आहे आपल्या भूतकाळातील? तर आपला शाळेचा पहिला दिवस, लहानपणी आपण शाळेत गेलेलो आहे त्या शाळेचा आपला पहिला दिवस असेल. ऑर युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग, किंवा कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे, किंवा मुलींच्या बाबतीत स्वयंपाकाचा पहिला दिवस असेल, त्यांचा स्वयंपाकाचा सुरुवातीचा अनुभव असेल. व्हॉट रोल डीड युअर पॅरेंट्स, आता सिबलिंग प्ले टू हेल्प टू ओव्हरकम युअर फिअर. ओव्हरकम म्हणजे मात करणे. मग आपल्याला जे काय अडचणी आल्या सुरुवातीला, त्या मात करण्यामध्ये, त्या अडचणी कमी करण्यामध्ये आपल्या पॅरेंट्सची काय भूमिका आहे? पॅरेंट्स म्हणजे आपले आई वडील, किंवा सिबलिंग म्हणजे आपले भाऊ बहीण असतात. त्यांनी आपल्याला जे सुरुवातीला अनुभवाला, जे काय सुरुवातीला आपल्याला भीती वाटत होती, ते भीती घालवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? बघा आता पुढे डिस्कस अँड आन्सर. पहिलं बघा, आर देर एनी सिच्युएशन व्हेन यू गेट अफ्रेड, म्हणजे एखादी परिस्थिती अशी आहे का की ज्यावेळेस तुम्ही घाबरला? तर त्याचं उत्तर पुढे आपल्याला लिहायचं आहे. त्याचं उत्तर आपण असं लिहूया. नाउ द आन्सर विल बी डिफरंट रिगार्डिंग टू द स्टुडंट्स, म्हणजे वेगवेगळ्या मुलांचं वेगवेगळं उत्तर असणार आहे असं. बघा, तर आपण एखादी अशी घटना की ज्या घटनेमुळे आपल्याला भीती निर्माण झाली, अशी घटना लिहूया. यस वी गेट अफ्रेड इन द डार्कनेस. यस वी गेट अफ्रेड इन द डार्कनेस, की हो आपल्याला भीती वाटते. कधी? ज्यावेळेस डार्कनेस असतो, ज्यावेळेस अंधार असतो, त्यावेळेस आपल्याला भीती वाटते, असं म्हणूया आपण. पुढे दुसरं बघा, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. म्हणजे जर तुम्हाला एकट्याला प्रवास करायचा असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तर आपण असं म्हणू शकतो, आय शॅल टेल दॅट आय शॅल नॉट ट्रॅव्हल अलोन. मी असं म्हणेल की मी एकटा प्रवास करू शकत नाही, अशी आपली रिॲक्शन असणार आहे, असं आपण रिॲक्ट करणार आहे, प्रतिक्रिया देणार आहे. पुढे तिसरं बघा, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. जर तुम्हाला एकट्याला घरी ठेवायचं ठरवलं तर तुम्ही त्याला काय रिॲक्ट करणार? तुम्ही त्याला काय प्रतिक्रिया देणार? तर त्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो, आय शॅल टेल दॅट आय विल नॉट स्टे अलोन ॲट होम विदाउट माय फ्रेंड. म्हणजे माझ्या मित्राशिवाय मी घरी राहू शकणार नाही, असं आपण रिॲक्ट करू शकतो, असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा चौथं, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी. जर तुम्ही एखाद्या नवीन शहरामध्ये हरपला तर तुम्ही काय करू शकाल? तर त्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो, आय शॅल कॉन्टॅक्ट विथ माय फॅमिली मेंबर ऑर पोलीस. माझ्या फॅमिली मेंबर सोबत किंवा पोलीस सोबत मी कॉन्टॅक्ट करेल आणि स्वतःला सेफ ठेवण्याचा मी प्रयत्न करेल, असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खाली टेबल दिलेला आहे. आता पहिल्या टेबलमध्ये इडियम दिलेला आहे, इडियम्स वाक्यप्रचार, इडियम्स म्हणजे वाक्यप्रचार. दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा मिनिंग दिलेला आहे,
त्या इडियमचा वाक्यप्रचाराचा अर्थ दिलेला आहे. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये युअर ओन सेंटेन्स म्हणजे ते इडियम वापरून आपल्याला स्वतःचं एक वाक्य तयार करायचं, आपल्याला स्वतःच्या वाक्यामध्ये ते इडियम वापरायचं आहे. बघा पहिलं बघा, बर्ड्स आय व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू या वाक्यप्रचाराचा, या इडियमचा अर्थ त्यांनी मिनिंग असं दिलाय, व्ह्यू फ्रॉम समवन हाय म्हणजे एकदम उंचावरून बघण्याची क्षमता, एकदम उंचावरून खालचं एकदम क्लिअर बघण्याची, एकदम स्पष्ट बघण्याची क्षमता असणे, असं त्याचा अर्थ आहे. आणि त्याचा वाक्यामध्ये आपण वाक्य असं तयार करू शकतो, स्टुडंट्स मस्ट हॅव बर्ड्स आय व्ह्यू व्हाईल चूजिंग एनिथिंग. स्टुडंट्स मस्ट हॅव बर्ड्स आय व्ह्यू व्हाईल चूजिंग एनिथिंग म्हणजे मुलांमध्ये एखादी गोष्ट चूज करत असताना, ती निवडत असताना त्या मुलांमध्ये एकदम उंचावरून किंवा एकदम दूरदृष्टी यांच्यामध्ये असणारी क्षमता मुलांमध्ये असली पाहिजे, त्याचा वाक्याचा त्या अर्थ आहे. पुढे बघा, ॲज फ्री ॲज अ बर्ड त्याचा मिनिंग असं दिलाय, इफ ही ऑब्लिक शी इज केअर फ्री म्हणजे पक्ष्यांप्रमाणे मुक्त. त्याचा वाक्यामध्ये तिचा अर्थ त्यांनी ऑलरेडी दिलायच आपल्याला. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे तिची एक्झाम झाल्यानंतर ते पक्ष्याप्रमाणे फ्री होणार आहे. पुढे बघा, तिसरं इडियम बघा, ईगल्स आय. आता इथं आपण इडियमचा अर्थ प्रत्यक्ष हाय असा घ्यायचा नसतो, तर त्याचा मिनिंग असं दिला ईगल्स आयचा, हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली म्हणजे जवळून बघण्याची क्षमता, एकदम जवळून निरीक्षण करण्याची क्षमता. त्याच्यावरून वाक्य आपण असं तयार करू शकतो, द नॅरेटर वॉच द ॲक्टिव्हिटीज ऑफ लंगूर बाय ईगल्स आय म्हणजे नॅरेटरनी एकदम त्या लंगूर, बेबी लंगूरची ॲक्टिव्हिटीज एकदम जवळून बघितली आहे, जवळून बघण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. पुढे बघा, चौथं इडियम्स बघा, स्प्रीड वन्स विंग्स त्याचा अर्थ असा दिलाय, टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली म्हणजे एखादी गोष्ट कोणाच्याही मदतीशिवाय करण्याची क्षमता. त्याचा वाक्य असं तयार करू शकतो आपण, ही स्प्रीड्स his wings by the first day. He spread one's wings by the first day. बघा, he spread one's wings by the first day म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी कोणाचीही मदत न घेता काम करण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यांनी पहिल्याच दिवशी कोणाची मदत न घेता काम केलं. बघा आता पुढे बघा, फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. बघा आता त्यांनी काही वाक्यप्रचार खाली काही शब्द दिले, फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल, कलर्स, हे शब्द वापरून आपल्याला वेगवेगळे इडियम तयार करायचे आहे. मित्रांनो, हे शब्द वापरून तुम्ही तुमच्या मनाने हे तयार करा, किंवा हे प्रश्न काय आपल्याला काय एवढं अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाला येणार नाही, तरी पण तुम्ही एक प्रत्येकाचे एक वाक्य तयार करा. पुढे गो ऑन पेज नंबर 31. हिज फर्स्ट फ्लाईट त्याची पहिली उड्डाण. बघा, हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे त्याची पहिली उड्डाण किंवा त्याची पहिली भरारी. बघा, नीट लक्ष द्या मित्रांनो, हा पण धडा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला जर एखाद्या गोष्टीविषयी भीती वाटत असेल, एखादी गोष्टीची सुरुवात आपण करू शकत नसेल, त्या गोष्टीविषयी आपण भीती वाटत असेल, तर त्या गोष्टीची सुरुवात आपण कशी करेल, किंवा एखादी गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये काय कोणते गुण किंवा काय आपण केलं पाहिजे, याच्याविषयी हे धडा आहे. दिस लेसन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. बघा, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. द यंग सीगल, यंग म्हणजे एक तरुण असा, छोटा वयाने म्हणजे तरुण असणारा. सीगल म्हणजे समुद्र पक्षी, समुद्रात राहणारा पक्षी. वॉज अलोन ऑन हिज लेज आणि तो तरुण असा समुद्र पक्षी त्याच्या लेजवर, लेज म्हणजे इथं अर्थ दिलाय, अ नॅरो हॉरिझॉन्टल सेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर हिअर अ क्लिफ म्हणजे खडकाची रांग, असं त्याचा अर्थ आहे, लेजचा खडकाची रांग. आता
तो जो समुद्र पक्षी आहे तो समुद्र पक्षी त्या समुद्रामध्ये एका खडकाच्या रांगेवर तो राहत होता आणि तो त्या खडकाच्या रांगेवर आज मात्र तो अलोन एकटाच आहे. त्याच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती नाही, तो आज तिथं एकटाच आहे. हिज 2 brothers and his sister had already flown away the day before. कारण बघा तो काय एकटा आहे. हिज 2 brothers, त्या समुद्र पक्षाचे 2 भाऊ, and his sister आणि एक बहीण, had already flown away the day before. ते आदल्या दिवशी सगळेजण फ्लोन अवे म्हणजे उडून लांब गेलेले आहेत. त्याच्या घरी मात्र त्या खडकावर तो आता सध्या एकटाच आहे. तो समुद्र पक्षी एकटाच आहे. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि याला मात्र खूप भीती वाटत होती त्यांच्यासोबत उडून जायला, त्यांच्यासोबत उडान घ्यायला याला खूप भीती वाटलेली होती. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge. बघा, somehow कसा बसा, when he had taken a little run forward to the brink. तो कसा बसा ब्रिंकचा अर्थ इथे दिलाय बघा. द एज ऑफ अ स्टीप प्लेस म्हणजे ज्या कड्यांवर ज्या खडकांवर तो राहत होता त्या खडकांचा किंवा त्या कड्यांचा काठ, समुद्राचा पाण्याच्या भागाकडील त्या जिथे ज्या खडकावर तो राहत होता, ज्या कड्यांवर तो राहत होता त्याचा काठ म्हणजे ब्रिंक असा अर्थ आहे. कसा बसा तो त्या काठाकडे पळत जायचा पुढं प्रवास करण्यासाठी, उडान घेण्यासाठी. परंतु त्याला मात्र and attempted to flap his wings he became afraid. आणि तो कसा बसा त्याचा पंख हलवण्याचा प्रयत्न करायचा, पंख फडकवण्याचा प्रयत्न करायचा आपल्या भावांप्रमाणे बहिणींप्रमाणे उडान घेण्यासाठी किंवा तिथून पुढं त्याचा अन्न मिळवायला जाण्यासाठी. परंतु ही बिकेम अफ्रेड, परंतु त्याला भीतीच वाटायची, तो घाबरायचा. द ग्रेट एक्सपेन्स ऑफ सी स्ट्रेचड डाऊन बिनेथ. कारण द ग्रेट एक्सपेन्सचा अर्थ आहे विस्तार. कारण खाली जर बघितलं तर समुद्राचा मोठा असा विस्तार त्याला दिसायचा, खूप मोठा समुद्र दिसायचा, खूप पाणी दिसायचं त्याला. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि ते पाणी खाली खूप खोलवर होतं. माइल हे अंतर मोजण्याचं एकक आहे. खूप माइल्स असं खूप खोलवर असं ते पाणी होतं, त्याच्यामध्ये खूप पाणी होतं, खूप खोलवर त्या खालची म्हणजे पाण्याचा खालचा भाग, समुद्राचा खालचा भाग खूप खोलवर होता, खूप जास्त त्याच्यामध्ये पाणी होतं. ही फेल्ट सर्टेन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. आणि त्याला पूर्ण खात्री होती की आपण उडायला गेलं की आपले पंख आपल्याला सपोर्ट करणार नाहीत, आपल्याला आपले पंख हेल्प करणार नाहीत, कुठेतरी आपले पंख मध्येच तुटून जाईल आणि आपण त्या पाण्यामध्ये पडून आपला मृत्यू होईल. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. म्हणून तो काय करायचा, असं त्याला तो थोडा प्रयत्न करायला गेला की असे वाईट विचार, निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये यायचं. सो ही बेंट हिज हेड, मग तो काय करायचा, आपलं डोकं खाली घालायचा. अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल. आणि आपण ज्या होलमध्ये तो राहत होता तो त्या होलकडे तो माघारी यायचा. त्या लेकच्या त्या खडकाच्या ज्या होलमध्ये तो राहत होता, ज्या छिद्रात तो बिळात राहत होता तिथे तो माघारी यायचा. फेर ही स्लेप्ट ॲट नाईट. रात्रीला ज्या बिळात ज्या छिद्रात तो झोपायचा तिथं परत तो माघारी यायचा, मान खाली घालायचा आणि शांतच बसायचा. पुढे कुठल्याही प्रकारे तो प्रयत्न करत नव्हता. इवन व्हेन each of his brother and his little sister whose wings were far shorter than his own. बघा, even when each of his brother, आता त्याचे जे भाऊ आहेत त्याच्यापेक्षा वयाने लहान होते, त्याची बहीण आहे वयाने लहान होते, त्यांचे जे पंख आहे शॉर्टर दॅन हिज ओन, त्याचे या समुद्र पक्षापेक्षा त्यांचे पंख पण लहान होते, वयानं पण ते लहान होते. रॅन टू द ब्रिंक, ते मात्र त्या खडकावरून ब्रिंककडे धावत जायचे, त्या काठाकडं, आणि तिथून पुढे उडान घेऊन पुढं उडत जायचे. फ्लॅप्ड देअर विंग्स, त्या काठापर्यंत यायचे, त्या खडकाच्या ब्रिंकपर्यंत, आणि आपले पंख फडकवायचे आणि अँड फ्ल्यू अवे, आणि उडून जायचे. ही फेल टू मस्टर अप करेज. मात्र हा जो समुद्र पक्षी आहे तो मात्र फेल ठरला, अपयशी ठरला. कशामध्ये अपयशी ठरला, टू मस्टर ऑफ करेज. टू मस्टर ऑफ करेजचा अर्थ इथं काय दिला नाही. मस्टर ऑफ करेजचा अर्थ होतो बघा
धाडस करणे, मस्ट टू मस्टर ऑफ करेज म्हणजे धाडस एकत्रित करणे. मात्र हा जो समुद्र पक्षी आहे, हा समुद्र पक्षी मात्र धाडस करण्यामध्ये अपयशी ठरला, उडान घेण्यामध्ये अपयशी ठरला. टू टेक दॅट प्लंज व्हिच अपियर टू हिम सो डिस्परेट. आता कशामध्ये तो अपयशी ठरला तर टू टेक दॅट प्लंज, प्लंज म्हणजे उड्डाण घेणे, तो उड्डाण घेण्यामध्ये अपयशी ठरला. व्हिच अपियर टू हिम सो डिस्परेट, की जे उड्डाण घेणे त्याच्यात त्याला खूप दुःखद वाटायची. डिस्परेट म्हणजे दुःखद वाटणे, निराश वाटणे, निराशजनक वाटणे. हे जे काम आहे उड्डाण घेण्याचं ते त्याला खूप निराशजनक वाटायचं, नकोसं वाटायचं, आणि त्या कामामध्ये तो अपयशी ठरला. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. बघा, त्याचे आई वडील त्याच्या आसपास यायचे, उडत 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 ते ज्या ठिकाणी समुद्र पक्षी राहत होता तिथे यायचे. कॉलिंग टू हिम श्रीली, आणि श्रीलीचा अर्थ इथे दिलाय इन अ लाऊड हार्श व्हॉइस, म्हणजे मोठ्याने कर्कश आवाजात ओरडणे. आणि त्याचे आई वडील तिथे त्याच्या आसपास यायचे, मोठ्या कर्कश आवाजात त्याला ओरडायचे, त्याला त्याच्याविषयी राग व्यक्त करायचे की तू येत का नाही, तू एवढा का घाबरतोय, तू तिथं तू उपाशीच मरणार आहे. अप ब्रीडिंगचा अर्थ इथं दिलाय स्कोल्डिंग म्हणजे रागवणे. त्याचे आई वडील त्याच्यावर रागवायचे. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व म्हणजे उपासमार होणे, आणि त्याला धमकी द्यायची त्या समुद्र पक्षाला की तुझी उपासमार होणार आहे. ऑन हिज लेज, त्याच लेजवर, ज्या खडकावर तू राहतो तिथंच तुझी उपासमार होणार आहे. अनलेस ही फ्लीव अवे, जोपर्यंत तू उडान घेत नाही तोपर्यंत तुझी तिथंच उपासमार होणार आहे, तुला कुणीही मदत करणार नाही, तुला कुणीही अन्न पुरवणार नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, परंतु त्याच्यासमोर त्याच्या जीवनाचा प्रश्न होता. त्या सीगल समोर त्याला वाटत होतं की आपला मृत्यूच होणार आहे आपण उडान घेतली, आणि त्याच्यामुळे तो कुठल्याही प्रकारे तिथून हालचाल करत नव्हता, उडान घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. हा फ्रेंड्स, सी नाउ सेकंड पॅराग्राफ. दॅट वॉज 24 hours अगो. बघा, त्या 24 तासापूर्वी. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. 24 तासापासून, मागच्या 24 तासापासून त्याच्याजवळ कुणीही आलेलं नाही. त्याची आई पण आली नाही, वडील पण आले नाही, त्याचे भाऊ पण आले नाही, त्याची बहीण पण आली नाही. द डे बिफोर, ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. बघा, द डे बिफोर आदल्या दिवशी, पूर्ण दिवसभर, ऑल डे लॉंग पूर्ण आदला पूर्ण दिवसभर, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स त्यांनी बघितलं. तर त्याचे जे पॅरेंट्स आहेत, त्या समुद्र पक्षाचे जे आई वडील आहे, फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, ते उड्डाण घेत होते आपल्या त्याच्या भावासोबत, त्याच्या बहिणीसोबत त्याचे आई वडील उड्डाण घेत होते. परफेक्टिंग देम इन आर्क ऑफ फ्लाईट, आणि त्याचे आई वडील त्यांना फ्लाईट म्हणजे उड्डाण घेण्यामध्ये परफेक्ट करत होते, परिपूर्ण करत होते. उड्डाण कशी घ्यायची याची कला त्यांना शिकवत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश. आणि टीचिंग देम, आणि त्यांना हे पण शिकवत होते ते आई वडील काय, हाऊ टू स्कीम. आता स्कीमचा अर्थ इथे दिलाय मूव्ह लाईटली जस्ट अबोव सरफेस, म्हणजे पाण्यावरनं, पाण्याच्या थोडा अंतरावरनं प्रवास करणे, काय त्याच्याविषयी ते आई वडील त्यांना शिकवत होते. द वेव्स, ज्या लाटा आहे त्या लाटांच्या थोड्या वरून प्रवास करणे, मासं वगैरे दिसण्यासाठी, त्यांना मासं मिळवण्यासाठी. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, डाईव्ह म्हणजे सूर मारणे, आणि मासा दिसल्यानंतर त्या मासावर कसं सूर मारायची, ते मासा कसा पकडायचा, याच्याविषयी ते आई वडील त्या भावाला त्याच्या किंवा बहिणीला परफेक्ट करत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्हर इट. बघा, ही हॅड, आणि त्यांनी बघितलं, काय बघितलं, इन फॅक्ट जे काय बघितलं ते खरंच आहे. सीन हिज ओल्डर ब्रदर, त्याचा जो मोठा भाऊ आहे, कॅच हिज फर्स्ट हेरिंग, त्यांनी पकडलं, काय पकडलं, फर्स्ट म्हणजे त्याचा पहिला, हेरिंग म्हणजे हेरिंगचा अर्थ इथे दिलाय अ सॉफ्ट फाइंड सी फिश, समुद्र पक्षी, काय त्यांनी त्याचा त्याला पहिल्याच प्रयत्नात म्हणजे पहिला प्रयत्न केला त्यांनी, त्याला ते समुद्र पक्षी मिळाला. अँड डेव्हर इट, डेव्हरचा अर्थ आहे ईट ऑफ हंग्रीली, एकदम अधाशीपणे खाणे, एकदम भुकेलेले असलेल्या अवस्थेत खाणे, आणि लगेच त्यांनी ते खाऊन टाकला. कोणी,
त्या सीगलच्या भावाने. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circled around raising a proud cackle. स्टँडिंग ऑन अ रॉक, आणि मग त्या खडकावर ज्या ठिकाणी त्याच्या भावाने ते समुद्र पक्षी मिळवला, त्या खडकावर त्याचे सगळे त्याच्या भावाचे म्हणजे या सीगलचे आई वडील किंवा भाऊ सगळे त्याच्या भोवती उभे राहिले. While his parents circled around raising a proud cackle. आणि ते कॅकलचा अर्थ आहे अटर अ श्रील क्राय, म्हणजे अभिमानाने ओरडणे. कॅकल म्हणजे ओरडणे आणि प्राऊड म्हणजे अभिमानाने. त्याचे भाऊ त्याचे आई वडील अभिमानाने ओरडले. का तर त्या सीगलच्या भावाला यश आलं, ते समुद्र पक्षी मिळवण्यामध्ये, शिकार करण्यामध्ये यश आलं, म्हणून ते सगळेजण त्याच्या आसपास उभे राहिले आणि जोरात अभिमानाने ते ओरडले. पुढं बघा. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. बघा. And all the morning the whole family, आणि त्या दिवशी सकाळी सगळं ते कुटुंब, म्हणजे ह्या सीगलला सोडून त्याचे भाऊ असेल, बहीण असेल, आई वडील असेल, कारण हा एकटाच इथं आहे, त्याचे सगळे फॅमिली तिकडे आहेत, उड्डाण घ्यायला गेलेले आहेत. सगळेजण सकाळी वॉकड चालू लागले. कुठे चालू लागले? अबाउट ऑन अ बिग प्लॅट्यू. प्लॅट्यू म्हणजे पठार, जे काय पुढे समुद्राच्या पुढे जे काय पठार भाग आहे, त्या पठार भागावरून ते चालू लागले. मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ, आणि क्लिफ म्हणजे कडा, अ हाय स्टीप फेस ऑफ अ रॉक म्हणजे उंच कडा, आणि ज्या कडांवर हा समुद्र पक्षी बसलेला आहे त्याच्या बरोबर अपोजिट साईडला, त्याच्या बरोबर पुढच्या साईडला, टाउंटिंग हिम फॉर हिज कॉवर्डाइस, ते याला टाउंटिंग करू लागले, याला चिडू लागले, थट्टा मस्करी करू लागले या सीगलची. कशाविषयी थट्टा मस्करी करू लागले? की तू कॉवर्डाइस आहे. कॉवर्डाइसचा अर्थ आहे लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, म्हणजे भित्रा म्हणू आपण त्याला, धाडस नसलेला, एखादी परिस्थिती ला सामोरे जाण्याचं धाडस नसलेला. मग तू भित्रा आहे असं म्हणून त्याला ते सगळे, त्याच्या कुटुंबातील सगळे, त्याचे आई वडील असेल, भाऊ बहीण असेल, सगळेजण त्याला चिडवू लागलेले आहे. पुढे बघा. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आता सूर्य वर वर चाललेला आहे. असेंडिंग द स्काय, असेंडिंग म्हणजे चढणे. सूर्य वर 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 आकाशात चढत आहे, म्हणजे दिवस पुढे पुढे चाललेला आहे. ब्लॅझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. ब्लॅझिंग, ब्लॅझिंग म्हणजे तेजस्वी, आणि सूर्याचा प्रकाश तेजस्वी असा त्या समुद्र पक्षी जिथं बसलेला आहे त्याच्या अंगावर बरोबर सूर्याचा असा तेजस्वी असा प्रकाश पडत आहे. दॅट फेस्ड द साऊथ, आणि तो पक्षी जो आहे तो दक्षिणेकडं तोंड करून आहे, आणि सूर्याचा प्रकाश त्याच्यावर तेजस्वीपणे पडत आहे. ही फेल्ट द हीट, आणि त्याला ते खूप उष्णता जाणवत आहे. त्या समुद्र पक्षाला खूप तो त्रासदायक वाटत आहे त्याला, ते सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश. कारण बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल, कारण मागच्या रात्रीपासून त्याला काहीच खायला मिळालेलं नाही. कुणाला? त्या समुद्र पक्षाला. त्याच्यामुळे त्याला थोडा अशक्तपणा जाणवत आहे, दुर्बलपणा जाणवत आहे, आणि त्याला खूपच असं त्रासदायक त्याला वाटत आहे. कुणाला? त्या समुद्र पक्षाला. पुढे बघा. द सन वॉज नाऊ पुढचा पॅराग्राफ बघा. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. बघा, तो आता ब्रिंक कडे आलेला आहे. ब्रिंक म्हणजे त्या ज्या ठिकाणी तो खडकावर राहतो त्या खडकांच्या काटाकडे तो हळूहळू हळूहळू येऊ लागलेला आहे. अँड स्टँडिंग ऑन वन लेग, आणि तिथं आल्यानंतर एका पायावर तो उभा राहिला. विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, आणि एक पाय मात्र त्याच्या पंखामध्ये त्यांनी लपवलेला आहे. एकाच पायावर तो तिथं काठाजवळ येऊन तिथं उभा राहिलेला आहे. ही क्लोज्ड वन आहे, आणि त्यांनी एक डोळा बंद केला. का बंद केला? तर त्याला भीती वाटू लागलेली आहे. पुढच्या जे काय पाणी वगैरे आहे त्या पाण्याची त्याला भीती वाटू लागलेली आहे. देन द अदर, आणि नंतर दुसरा डोळा त्यांनी बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग एस्लीप, आणि तिथं झोपण्याचं त्यांनी सोंग केलं. त्याला भीती वाटत आहे, झोपण्याचं सोंग केलं.
स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. असं करून सुद्धा त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. त्याचे आई वडील असेल किंवा त्याचे भाऊ बहीण असेल कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. गो ऑन पेज नंबर 32. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅटिव. त्यांनी बघितलं तर त्याचे भाऊ आणि बहीण मस्त मध्ये त्या पठारावर झोपलेले होते. डोझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. डोझिंग म्हणजे डुलकी घेणे आणि आपलं डोकं आपल्या म्हणजे आपलं जे डोकं आहे मान वाकडी करून ते डुलकी घेत आहेत. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स. आणि त्या जे समुद्र पक्षी आहेत त्याचे वडील काय करत आहे तर प्रिनिंग म्हणजे चोचीने पंख साफ करणे. प्रिनिंगचा अर्थ इथे दिला आहे मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बीक. म्हणजे चोचीच्या सहाय्याने आपले पिस किंवा पंख साफ करणे. ते साफ करत आहे त्याचे वडील. ऑन हिज व्हाईट बॅक म्हणजे त्याचं जे काय बॅक आहे बॅक साईड पांढऱ्या कलरची त्याच्यावरचे जे पिस आहेत ते चोचीच्या सहाय्याने स्वच्छ करत आहे. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याची आई मात्र फक्त त्याच्याकडे बघत आहे. त्या समुद्रा पक्षाकडं त्याची आई बघत आहे. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅटिव. आता हम्पचा अर्थ इथे दिलाय अ राऊंड रेज्ड मास ऑन लँड म्हणजे मातीचा ढिगारा. त्या मातीचा ढिगारा आहे त्या पठारावर. त्या मातीच्या ढिगारावर ती आई उभी आहे. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि म्हणजे ती त्या समुद्र पक्षाच्या बाजूने झुकलेली आहे. तिचं मन त्या समुद्र पक्षाविषयी दुखत आहे. तिला वाईट वाटत आहे. तिला त्या समुद्र पक्षाच्या विषयी दया माया प्रेम वाटत आहे. नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. तिनं काय केलं शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश. तिच्या पायाशेजारीची एक मासा पकडलेला होता. त्या मासाला तिनं काय केलं फाडलं असं. अँड देन स्क्रॅप्ड इच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि क्रॅप्डचा अर्थ आहे रबड. आणि नंतर तिनं काय केलं आपल्या चोचीचा प्रत्येक भाग घासला. कशावर घासला ऑन द रॉक त्या खडकावर. कशासाठी घासला तर आपली चोच अधिक शार्प होण्यासाठी. द साइट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आणि हे सगळं दृश्य मात्र त्या समुद्र पक्षाला बघवत नव्हतं. त्याला मॅडच झाला तो. त्याला असं वाटत होतं कधी तिथे एकदा जाऊन ते कधी पटपट खाऊन टाकू एवढी त्याला भूक लागली होती. म्हणजे हे दृश्य त्याला या दृश्यामुळे तो मॅड झाल्यासारखा झाला समुद्र पक्षी. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे. कारण त्याला हे अशा प्रकारे मासा फाडायचा ते खायचं हे सगळं त्याला खूपच आवडत होतं. स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू हिट इट. किंवा स्क्रॅप म्हणजे आपली चोच घासणं. अँड अगेन टू हिट इट किंवा हिटचा अर्थ आहे शार्पन किंवा आपली चोच धारधार करणं. ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्याला खूपच आवडत होत्या. म्हणून हे सगळं दृश्य बघून तो मॅड झाल्यासारखा झाला. त्याला वाटत होतं की आपण सुद्धा असं करावं. आपल्याला सुद्धा असं केलं पाहिजे. आपल्याला सुद्धा अन्न मिळवता आलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. बघा आता हे जे शब्द आहे गा 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 ते त्यांच्या भाषेतले ते शब्द आहेत. विनंती दर्शवणारे वगैरे शब्द आहेत. मग तो समुद्र पक्षी गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तो विनंती करतो त्याच्या आईला तो समुद्र पक्षी की मला थोडं अन्न दे. माझ्यासाठी पण थोडं अन्न आण. गॉकला शी स्क्रीम्ड बॅक डेअरी शिवली. गॉकला आणि थोडा तिरस्कार दर्शवून ती आई माघारी ओरडते त्याच्यावर. कशी ओरडते बघा. डेअरी शिवलीचा अर्थ आहे इन अ मॅनर शोईंग समवन दॅट शी ऑर ही स्टुपिड. मूर्खासारखं ओरडणे. मूर्खासारखं ती आई पण त्याच्याकडं बघून ओरडत आहे. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. प्लेंटिवलीचा अर्थ आहे एक्सप्रेसिंग सॉरो म्हणजे शोकाकुलपणे दुःखदपणे. परंतु तो समुद्र पक्षी मात्र दुःखदपणे त्याची विनंती त्या आईला चालूच आहे. काय विनंती तर ते पक्षी खाण्यासाठी आणण्याची विनंती. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. बघा अँड आफ्टर अ मिनिट नंतर काही वेळाने एका मिनिटांनी वगैरे असेल. ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम
तो समुद्र पक्षी एकदम आनंदाने ओरडला. का ओरडला? तर त्याला काहीतरी जाणवलं असेल की आपली आई आपल्यासाठी काहीतरी घेऊन येत आहे. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. कारण त्याच्या आईने तो मासा आपल्या चोचीमध्ये घेतला होता आणि ती त्या समुद्र पक्ष्याच्या बाजूने उडत उडत येत होती. मग याला वाटलं की आपल्यासाठी ते पक्षी मासा आणत आहे आणि त्याच्यामुळे तो आनंदात ओरडला. ही लीनड आउट इगरली. लीन म्हणजे पुढं वाकणे, पुढच्या बाजूने येणे. तो पुढं पुढे येऊ लागला एकदम उत्साहाने. त्याला वाटू लागलं की आपल्याला काहीतरी खायला मिळणार आहे आता. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. टॅप म्हणजे पाय मारणे आणि त्या खडकावर तो पाय मारू लागला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर. आणि ती आई याच्या बाजूने येऊ लागली, हा सुद्धा त्या आईच्या बाजूने पुढे पुढे जाऊ लागला. ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. ती जशी जशी याच्या जवळ येत होती तसं तसं हा पण तिच्या जवळ जवळ जाऊ लागला. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. आता ती आई त्या समुद्र पक्ष्याच्या पुढे आली. शी हॉल्टेड. हॉल्टेड म्हणजे थांबली. आणि ती थांबली. ती एकदम पण समुद्र पक्ष्याच्या जवळ येऊन डायरेक्ट त्या आईनं त्या समुद्र पक्ष्याच्या तोंडात ते मासा टाकला नाही. थोड्या अंतरावरच येऊन ती थांबली. याला सुद्धा आयतं मिळणार नाही. याच्यापासून थोडी लांबच थांबली. याच्या एकदम जवळ आली नाही, याच्या थोडी लांबच थांबली. हर विंग्स मोशनलेस. म्हणजे ती थोडी याच्या लांबच थांबली. तिथं आल्यानंतर तिचे जे पंख आहेत ते पंख थांबले. म्हणजे तिनं पुढे ती आता उडान घेत नाही, ती तिथंच थांबली. ती तिथं स्टॉप झाली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि तिच्या चोचीत जे काय मासा होता तो मासा हा समुद्र पक्षी मिळवू शकत होता. एवढं पण याच्यासाठी ते अवघड नव्हतं, पण याला पण थोड्या प्रयत्नाची गरज होती. याला पण थोडं पंखाची हालचाल करण्याची, उडान घेण्याची गरज होती. याला एवढ्या सहजासहजी पण ते मिळणार नव्हतं आणि याच्यासाठी तो मासा त्या आईच्या चोचीतला मिळवणं एवढं अवघड पण नव्हतं. परंतु याला थोड्या प्रयत्नाची गरज होती. ते मासा मिळवण्यासाठी थोडी याला हालचाल करण्याची गरज होती, थोडं पंख हलवण्याची, थोडं उडान घेण्याची याला गरज होती. अशा अवस्थेत ती आई थोडी म्हणजे लांबच थांबली. म्हणजे याचा मागचा उद्देश असा आहे की त्या आईला त्याला उडान घेण्याचं शिकवायचं होतं. यांनी थोडं हालचाल करावं. निदान भूक लागलेली आहे त्याच्यामुळं तर हा थोडा हालचाल करेल असं त्या आईला वाटत होतं. आणि त्या समुद्र पक्षाला उड्डाण घ्यायची आपण शिकवलं पाहिजे, हे फक्त त्या आईचा हेतू होता. म्हणून ती आई लांबच थांबली थोडी. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. आणि तो मात्र ते आई तिथं थांबल्यानंतर हा पण थांबला. याला वाटलं आपली आई डायरेक्ट येऊन आपल्या तोंडात ते मासा टाकणार आहे. म्हणून याला आश्चर्यच वाटू लागलं की आपली आई का येई नाही, ती आई तिथंच का थांबली. वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. आणि त्याला आश्चर्यच वाटलं. वंडर म्हणजे आश्चर्य वाटले, सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटले. त्याला आश्चर्यच वाटलं की आपली आई आपल्या जवळ का येई नाही, तिथं लांबच का थांबली. अँड देन मॅडन बाय हंगर. आणि मग याने थोडा वेळ वाट बघितली की आई जवळ ये नाही. याला एवढा वेडा झाला, एवढा मॅड झाला, याला एवढी भूक लागली की यांनी ठरवलं की आपण उडान घ्यायची, पंख हलवायचे, आईपर्यंत जायचं. मग काय असं आपण भुकेनं मरायच लागलो, तसं मेलं तरी चालतंय. मग ही डायव्ड ॲट द फिश. डायव्ड म्हणजे सूर मारणे, उडी घेणे. डायरेक्ट त्यांनी त्या आईच्या त्या चोचीत जे काय मासा आहे त्या माशावर डायरेक्ट त्यांनी उडान घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. आणि जोरात तो ओरडला आणि स्पेसमध्ये, अवकाशामध्ये तो खाली वरी होऊ लागला. म्हणजेच तो पंखाची हालचाल करू लागला, खाली जाऊ लागला, परत वर येऊ लागला. म्हणजेच तो उडान घेतली त्याने, म्हणजे तो शिकू लागला. आता त्याला आपण पडत नाही याची जाणीव होऊ लागली. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. मॉन्स्ट्रसचा अर्थ आहे इथं शॉकिंग, धक्कादायक. आणि नंतर ज्यावेळेस त्यांनी उडान घेतली त्यावेळेस एक धक्कादायक भीती त्याच्यामध्ये निर्माण झाली. सीज्ड हिम, एका भीतीने त्याला घेरलं.
सीज म्हणजे घेरले. एका भीतीनं त्याला घेरलं, त्याला भीती वाटू लागली. अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि त्याचं हृदय मात्र स्तब्ध झालं, शांत झालं. एकदम त्याला सुचना आता आपण काय करावं. ही कुड हिअर नथिंग, त्याला काहीच ऐकू येई नाही. बाकीची ओरडत बोलत होते, त्याला काहीच ऐकू येई नाही. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, परंतु अशी भयंकर परिस्थिती फक्त त्याच्यामध्ये थोडा वेळ राहिली. थोड्या वेळानंतर परत त्याला धाडस निर्माण झालं, आपण आता उडू शकतो अशी अवस्था निर्माण झाली. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्पीड आउटवर्ड्स, नंतर त्याला असं जाणवलं की आपले पंख आता पसरत आहेत, व्यवस्थित काम करत आहेत. द वाइंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स, आणि हवा पुढून येणारी जी हवा आहे त्या हवेला आपले पंख धडकत आहेत, त्या हवेमधनं आपले पंख वाट काढत आहेत, मार्ग काढत आहेत. देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स, म्हणजे त्या पंखामधनं आपलं पोट असेल, आपले पंख असेल, आपण सगळेजण त्या हवेमधनं आपले सगळे पार्ट प्रवास करत आहेत, आपण उडान घेऊ शकत आहे असं त्याला जाणीव झाली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आता टिप्स म्हणजे पंखाच्या शेवटचे निमुळते भाग. त्याला असं जाणवू लागलं की हवेमधनं आपले निमुळते भाग जे आहे पंखाचे ते पुढं हवेमधनं हवा छाटत आहेत, हवेमधनं पुढं जाऊ शकत आहेत. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ, आणि आपण आता डोक्यावर पडणार नाही किंवा खाली पडणार नाही याची त्याला खात्री झाली. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. सोरिंग म्हणजे भरारी घेणे, सोरिंगचा अर्थ इथे दिलाय, सॉरी इथं दिला नाही. सोरिंग म्हणजे भरारी घेणे असा अर्थ होतो सोरिंगचा, उंच उडणे, भरारी घेणे. आणि तो उंच उडू लागला, वर जाऊ लागला, आकाशामध्ये खाली येऊ लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आता त्याला कुठल्याही प्रकारे, नो लॉंगर अफ्रेड म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये भीती निर्माण झालेली नाही. ही जस्ट फेल्ट बिट डिझी, त्याला फक्त आता थोडं डिझी म्हणजे हॅव्हिंग अन अनकम्फर्टेबल फिलिंग ऑर स्पिनिंग अराउंड अँड लुझिंग वन्स बॅलन्स, म्हणजे थोडी चक्कर येणे. त्याला फक्त थोडी चक्कर आल्यासारखी वाटत आहे, त्याला दुसरं काहीही होत नाही, त्याला म्हणजे एवढं काही त्याला त्रास होत नाही आता. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोर्ड अपवर्ड्स, परत त्याने आपले जे विंग्स आहे, पंख आहे ते फडकवले आणि परत उंच अशी भरारी घेतली. गा 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 कोला, त्याला खूप आनंद झाला. त्या आनंदामध्ये तो शब्द उच्चारतोय, गा 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 कोला. हिज मदर सुप्ड पास्ट हिम, सुप्ड म्हणजे भरारी घेतली. त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागं भरारी घेतली, त्याची आई सुद्धा त्याच्या मागं उडत आहे. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, आणि तिचे पंख मात्र मोठ्या म्हणजे आवाज देत आहे वेगाने, भरारी घेतल्यामुळे तिचे पंख आवाज येत आहे तिच्या पंखाचा. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम, आणि तो सुद्धा मोठ्याने ओरडत आहे त्यांच्या भाषेत. ती त्याला काहीतरी बोलत आहे, तो तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, नंतर त्यांच्या मागे त्याचे वडील सुद्धा उड्डाण घेत आहे, ओरडत आहेत, काहीतरी बोलत आहेत त्यांच्या भाषेत. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स फ्लाइंग अराउंड हिम, आणि त्यांनी बघितलं की त्याचे भाऊ बहीण सुद्धा त्याच्या मागं फ्लाइंग करत आहे. कर्वेटिंग, कर्वेटिंगचा अर्थ इथे दिलाय लिपिंग लाईक अ हॉर्स, म्हणजे घोड्याप्रमाणे उडी मारणे. त्याचे भाऊ बहीण सुद्धा त्याच्या मागं एखाद्या घोड्याप्रमाणे उडी मारत येत आहेत. अँड बँकिंग, बँकिंगचा अर्थ आहे फ्लाइंग विथ वन विंग्स हायर दॅन द अदर, एक पंख उंच आणि एक पंख खाली करून उडान घेणे. म्हणजे त्याचे एखाद्या घोड्याप्रमाणे त्याचे भाऊ बहीण त्याच्या मागे एक पंख उंच करून आणि एक पंख खाली करून एखाद्या घोड्याप्रमाणे त्याच्या मागे उडान घेत आहे, त्याच्या मागे येत आहेत. अँड सोरिंग अँड डायव्हिंग, त्याच्या मागे भरारी घेत आहे, आणि डायव्हिंग म्हणजे सूर मारत आहे खाली, काय मासा वगैरे दिसला तर त्याच्यावर हल्ला करत आहेत, खाली येत आहेत, वर जात आहेत. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय, आणि तो पूर्णपणे विसरून गेला की आपल्यामध्ये उडण्याची क्षमता नव्हती, हे पूर्णपणे तो विसरून गेला, किंवा आपण उडू शकणार नाही हे पूर्णपणे तो विसरून गेला, किंवा आपण का उडू शकणार नाही असं त्याच्यामध्ये भावना निर्माण झाली.
अँड कमेन्स्ड हिमसेल्फ, आणि स्वतःलाच तो कमेन्स्ड करत आहे, स्वतःलाच तो आज्ञा देत आहे, बोलत आहे. टू डाईव्ह, खाली सूर मारणे. अँड सोअर किंवा भरारी घेणे. अँड कर्व किंवा कर्व म्हणजे एखाद्या घोड्याप्रमाणे उडी मारणे. श्रीकिंग श्रीली, श्रीकिंग म्हणजे मेकिंग अ लाऊड क्राय, आणि मोठ्याने ओरडत आहे. ह्या सगळ्या गोष्टीची तो स्वतःलाच आज्ञा देत आहे आणि तशा प्रकारे तो करत आहे. पुढचा पॅराग्राफ बघा. ही वॉज नियर द सी नाव, आता तो समुद्राजवळ आलेला आहे. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, आणि त्या समुद्रावरून स्ट्रेटपणे तो फ्लाइंग करत आहे, उड्डाण घेत आहे. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, पुढं महासागर आहे, त्या महासागराच्या दिशेने तो चाललेला आहे. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम, त्याच्या खाली त्यांनी बघितलं तर असा विस्तृत असा समुद्र त्याला दिसत आहे. विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट, रिजेसचा अर्थ आहे अ चेन ऑफ हिल, खाली टेकड्या दिसत आहे, टेकड्यांवरनं तो समुद्रामधल्या ज्या काही टेकड्या आहे त्या टेकड्यांवरनं तो प्रवास करत आहे. अँड ही टर्न्ड हिज बिग साइड वेज अँड कावड अम्युजली, आणि आपली चोच बाजूला तो घेत आहे. आणि अम्युजलीचा अर्थ आहे प्लेजरेबल, आणि प्लेजरेबल म्हणजे आनंदाने, आणि आनंदाने तो उडत असताना तो आनंदाने आपली चोच बाजूला घेऊन तो ओरडत आहे. हा, नाव सी लास्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर 33. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. बघा, त्यांच्या पुढं हिरवळा असा भाग आहे, तो जो समुद्र पक्षी उड्डाण घेत आहे त्याच्या पुढे हिरवळा असा भाग आहे. त्या हिरवळा असा भागावर त्याचे जे पॅरेंट्स आहे किंवा त्याचे भाऊ बहीण आहे ते तिथे थांबलेले आहे. आणि हा मात्र त्यांच्या दिशेने चाललेला आहे. दे वेअर बेकॉनिंग टू हिम, बघा बेकॉनिंग म्हणजे खुणावणे, म्हणजे इशारा करून बोलवणे, आणि त्याचे आई वडील किंवा त्याचे भाऊ बहीण त्याला इशारा करून तिथं बोलवत आहे त्या हिरवळ जागेवर. कॉलिंग श्रीली, ते सगळेजण ओरडत आहेत, ह्याला बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत, ह्याला इशारा करत आहेत, बोलवत आहेत. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी, आणि ते ग्रीन सी आहे म्हणजे समुद्राचा भाग आहे, हिरवळ भाग आहे, शेवाळामुळे वगैरे त्याला हिरवा रंग प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्यावर यांनी काय केलं, आता हा उतरू लागला समुद्र पक्षी, त्याच्यावर यांनी आपला पाय ठेवला. हिज लेग्स सँक इन टू इट, आणि त्यांनी पाय ठेवल्या त्याचे पाय त्याच्यामध्ये सँक झाले, पाय घुसले त्या हिरवळ भागामध्ये त्या समुद्र पक्षाचे. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट, आणि स्क्रीम्ड म्हणजे हा ओरडला, फ्राईट म्हणजे भीतीने ओरडला की मी बुडतो फिरतो का, त्यात बुडतो का असं त्याला वाटू लागलं, तो भीतीने घाबरला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, परत आपले पंख फडकवण्याचा प्रयत्न करू लागला वर उडून जाण्यासाठी. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर, परंतु तो खूप थकला होता किंवा त्याला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळं ही कुड नॉट राईज, त्याच्यामुळं तो उडानच घेऊ शकला नाही, तो तिथंच खाली 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 बुडत चाललेला आहे. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज, एक्झॉस्टेड म्हणजे वेअर आउट म्हणजे थकणे, दमणे, तो थकलेला आहे. कशामुळे थकलेला आहे, स्ट्रेंज एक्झरसाइज म्हणजे ही एक प्रकारे अनोळखीच त्याची एक्झरसाइज झालेली होती, व्यायाम झालेला होता. याच्या आधी कधीही असा त्यांनी व्यायाम अनुभवलेला नव्हता, कारण पहिलीच ही त्याची उड्डाण होती, त्याच्यामुळे तो खूप थकल्यावानी झाला, त्याला खूप थकलेला होता तो. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, त्याचे पाय मात्र आत बुडतच चाललेले आहे त्या समुद्रामध्ये, हिरवळ भागामध्ये. अँड देन हिज बेली टचड इट, आणि आता पाय बुडल्यानंतर त्याचा पोटाचा खालचा जो भाग आहे पोटाचा, तो त्याला स्पर्श झाला, त्या हिरव्या जे काही शेवाळाचा भाग आहे त्याला तो स्पर्श झाला. अँड ही सँक नो फर्दर, आणि तो आता खाली तो तिथंच थांबला, तो खाली आता बुडत नाही, तो तिथंच थांबला. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, आणि तो आता त्याच्यावर तरंगत आहे, खाली बुडत नाही, तो बुडलेला नाही, आता बुडत चाललेला नाही, तो तरंगू लागलेला आहे. फ्लोटिंग म्हणजे तरंगू लागलेला आहे. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे कुटुंबातील त्याचे भाऊ असेल, बहीण असेल, आई वडील असेल, ते सगळेजण ओरडत आहेत. प्रेझिंग हिम, त्याचं कौतुक करत आहेत. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश,
आणि त्याच्या भावानी, त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या चोचीमध्ये डॉग फिश, एक माशाचा प्रकार आहे समुद्रामधल्या, त्या डॉग फिश माशाचा तुकडा त्यांनी त्यांच्या चोचीमध्ये आला ह्यांना देण्यासाठी आणला. कोणाला देण्यासाठी? या सीगलला, समुद्र पक्षाला देण्यासाठी. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा प्रकारे त्यांनी त्या समुद्र पक्षाने त्याची पहिली उड्डाण घेतली आणि त्या उड्डाणीमध्ये तो यशस्वी झाला. आता मात्र उड्डाणीविषयी त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही. बघा मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा बरेच असे अनुभव आपल्याला येतात. एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला भीती असते आणि आपण घाबरत असतो, परंतु कुणीतरी जशा प्रकारे त्याच्या आईने त्याला उड्डाण घ्यायचं शिकवलं, तशा प्रकारे आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपले आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, शिक्षक असतील, हे सगळेजण आपल्याला त्या आईसारखंच काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि एक मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपल्या पुढे पर्याय नको आहे. पर्याय असेल तर आपण जीवनात कुठलीच गोष्ट शिकणार नाही. उदाहरणार्थ, त्या सीगल समोर कुठलाही पर्याय नव्हता. एकतर आपला मृत्यू होईल किंवा आपल्याला खायला मिळेल. जर आयतं पायतं आयतच त्या आईनं डायरेक्ट त्याच्या चोचीत आणून टाकलं असतं तर तो पक्षी उडायला शिकला नसता, उड्डाण घ्यायला शिकला नसता. मग त्या पक्षाकडे, त्या समुद्र पक्षाकडे कुठलाही पर्याय नव्हता आणि त्याच्यामुळे तो उड्डाण घ्यायला शिकलाय. त्याच्यामुळे आपल्यासमोर जर 1-2-4 पर्याय असतील तर आपण जे सोपं आहे तेच पर्याय निवडणार आहोत. आपण जीवनात अवघड असं काहीच करणार नाही. आणि या जीवनात जो अवघड, जो अशक्य असं शक्य करण्याचा प्रयत्न करत असतो, तोच जीवनात त्यालाच पुढे मागणी असते, तोच यशस्वी होत असतो. आणि म्हणून आपण सुद्धा असं काहीतरी अनोळखी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काहीतरी इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच जीवनामध्ये आपल्याला पुढे मागणी असणार आहे, आपल्याला महत्त्व असणार आहे. आपण जीवनामध्ये खूप आपल्याला यश येणार आहे. आपण यशस्वी होण्याचा अशा प्रकारे प्रयत्न केला पाहिजे आणि जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे. आणि याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीज मी काही तुम्हाला लिहून देणार आहोत आणि जे काय लँग्वेज स्टडी वगैरे आहे त्याची आपण ते पण लिहून देणार आहोत. आणि जे झूम ॲप आहे त्या झूम ॲपवर आपण त्याची ॲक्टिव्हिटीज आपण चर्चा करणार आहोत. थँक्यू.